राजीव गांधी यांना संपवणारी नलिनी सध्या काय करते? सोनिया गांधींनी नलिनीला माफ केले होते, कारण राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी नलिनी यांना अटक झाली तेव्हा ती गर्भवती होती. तिच्या गरोदरपणाला 2 महिने झाले होते. त्यानंतर सोनिया गांधींनी नलिनी यांना माफ केलं. त्या म्हणाल्या होत्या की नलिनीची चुकीची शिक्षा एका निष्पाप मुलाला कशी दिली जाऊ शकते, जो अद्याप या जगात आलाच नाही. खुद्द सोनिया गांधींनीच तिची फाशीची शिक्षा कमी करून तिला तुरुंगवास व्हावा अशी याचिका दाखल केली होती. इंदिरा गांधींची हत्या केल्यानंतर राजीव गांधी देशाचे नवे पंतप्रधान होतील या चर्चेला सर्वत्र उधाण आले होते. त्यावेळी राजीव गांधी आणि त्यांच्या पत्नी सोनिया गांधी यांच्यात एक गंभीर संवाद झाला होता. तेव्हा राजीव गांधी सोनिया गांधी यांना म्हणाले की पक्षाची अशी इच्छा आहे की मी पंतप्रधान पदाची शपथ घ्यावी. ते ऐकल्यानंतर घाबरलेल्या सोनिया गांधी राजीव गांधींना म्हणाल्या, नाही, ते लोक तुम्हाला पण मारून टाकतील. त्यावरती राजीव गांधी सोनिया गांधींना म्हणाले, माझ्याकडे कोणताही पर्याय नाहीये, मी तसाही मारला जाणार आहे. त्यानंतर दोघातला संवाद बराच काळ सुरू राहिला. त्यानंतर काही वर्षांनंतर म्हणजेच 21 मे 1991 रोजी राजीव गांधी यांची तामिळनाडूमध्ये हत्या करण्यात आली. असं सांगितलं जातं की कोर्टात त्या प्रकरणी केस उभी राहिली तेव्हा एकूण 26 जणांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं होतं. पण 1999 साली त्यापैकी 19 जणांना सोडून देण्यात आलं. उरलेल्या 7 मुख्य आरोपींपैकी 4 जणांना फाशीची शिक्षा सुनावली तर 3घांना आजीवन कारावास देण्यात आला. फाशी सुनावलेल्या आरोपींमध्ये नलिनी श्रीहरन नावाची महिला देखील होती. पण पुढे तिने सोनिया गांधी यांच्याशी त्या प्रकरणी संवाद साधला. त्यानंतर स्वतः सोनिया गांधी यांनीच कोर्टात नलिनी यांच्या फाशीची शिक्षा कमी करून त्यांना तुरुंगवास मिळावा अशी अपील, म्हणजेच आपल्या नवऱ्याला मारण्यात ज्या स्त्रीचा हात होता त्या महिलेची शिक्षा कमी व्हावी म्हणून सोनिया गांधी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आता सध्या ती नलिनी श्रीहरन कुठे आहे? सोनिया गांधी यांनी तिच्याबद्दल सौम्य भूमिका का घेतली होती याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. पण राजीव गांधी यांच्या हत्येचा डाव कसा करण्यात आला याची माहिती घेऊया. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये जे बोलणं झालं त्यावरून हे स्पष्ट होतं की त्यावेळी राजीव यांच्या डोक्यात आपली हत्या होण्याची भीती होती. ती हत्या कोण करेल हे त्यांना स्पष्ट नव्हतं, पण आपली देखील हत्या होऊ शकते हा अंदाज त्यांनी लावला होता. राजघाटमध्ये राजीव गांधींना मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला गेला होता. 2 ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी यांच्या जयंती दिवशी देशाचे पंतप्रधान समाधीस्थळावरती अभिवादन करायला येतील आणि तेव्हा त्यांना गोळी मारायची असं करमजीत सिंगनं प्लॅनिंग होतं. त्यानुसार समाधीच्या मागच्या बाजूला यमुना नदीचा काठ आहे, तिथल्या कंपाऊंडच्या मागे झुडुपात लपून हल्ला करण्याचा त्याचा प्लॅन केला होता आणि त्याने राजीव गांधी यांच्यावरती एकूण 3 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. पण त्यापैकी फक्त एकच राजीव गांधींना चाटून गेली. पुढे त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी करमजीत सिंगला पकडलं. तेव्हा करमजीत सिंगकडे असलेले रिव्हॉल्वर चांगल्या दर्जाचं नव्हतं. त्याच्याकडे असलेली काडतुसं निकृष्ट दर्जाची आणि अर्धवट वापरलेली होती. त्यामुळे राजीव गांधीचा जीव वाचल्याचं नंतर तपासात समोर आलं. खरं तर त्या घटनेनंतर राजीव गांधींच्या सुरक्षेमध्ये आणखीन वाढ करण्यात आली होती. पण जसं त्यांचं पंतप्रधान पद गेलं तसं त्यांची सुरक्षाही काढून घेण्यात आली होती. मग 21 मे 1991च्या रात्री श्री पेरंबुद्रुकमध्ये तो भयानक बॉम्बस्फोट घडून आणला गेला. त्यावेळी राजीव गांधी प्रचाराच्या निमित्तानं तमिळनाडूमध्ये गेले होते. तामिळनाडूच्या मध्ये राजीव गांधी यांची सभा आणि सत्कार होणार होता. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि अलीकडेच नवीनच तयार झालेलं तेलंगणा ही राज्य त्यांच्या भाषेबद्दल, त्यांच्या अस्मितांबद्दल खूप आक्रमक होते. हिंदी भाषेबद्दल किंवा उत्तर भारतीबद्दल विशेष आस्था नव्हती. त्यावेळी तामिळनाडूमध्ये LTT
म्हणजेच लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ नावाची दहशतवादी संघटना होती. ती भारत आणि श्रीलंकेमध्ये स्वतंत्र तमिळ भाषिक राष्ट्रासाठी घातक आणि विस्फोटक हाताने घेऊन लढायचे. त्याची जाणीव असतानाही राजीव गांधी तामिळनाडूमध्ये गेले होते. 21 मे 1991चा तो दिवस. राजीव गांधीच्या आगमनामुळे तामिळनाडू काँग्रेसचे जी.के. जयंती, नटराजन राममूर्ती आणि हजारो कार्यकर्ते श्री पेरंबदूर इथे जमा झाले होते. त्या कार्यक्रमाला तेव्हाच्या न्यूजच्या प्रतिनिधी नीना गोपाल देखील उपस्थित होत्या. त्या राजीव गांधींच्या सहकारी सुमन दुबे यांच्याशी बोलत उभ्या होत्या आणि त्यांनी सांगितलं की रात्री 10:21 30 वर्षांची बुटकी, सावळी आणि जाडी मुलगी हातात चंदनाचा हार घेऊन राजीव गांधी यांच्या दिशेनं चालू लागली. सुरक्षा रक्षकांनी तिला लांब उभं राहण्याचा इशारा केला, पण राजीव गांधींनीच तिला जवळ बोलावलं. तशी ती मुलगी राजीव गांधी यांच्या जवळ आली आणि त्यांच्या पाया पडण्यासाठी खाली वाकली. त्या काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. स्फोटाच्या काही मिनिटापूर्वी पत्रकार नीना गोपाल यांनी राजीव गांधीची मुलाखत घेतली होती आणि त्यांना विचारले होते की त्यांना धोक्याची जाणीव आहे का. राजीव गांधी हसले आणि त्यांनी उत्तर दिले, दक्षिण आशियात जो नेता शक्तिशाली होतो तो संपवला जातो. माझी आई इंदिरा गांधी, पाकिस्तानचे भुट्टो, जिया उल हक, बांगलादेशचे मुजीबुर रहमान, आता कदाचित माझी पाळी आहे. त्यानंतर लगेचच राजीवचे शब्द खरे ठरले. काही मिनिटांनंतर दुःखद स्फोट झाला. एक मोठा बॉम्बस्फोट झाला आणि सर्वत्र गोंधळ उडाला. नीना गोपाल यांनी त्या स्फोटानंतर आपल्या पांढऱ्या साडीकडे पाहिले असता त्यावरती मांसाचे तुकडे आणि रक्त होते. त्यांच्यापुढे उभे असलेले सगळेच त्या स्फोटामध्ये मृत्युमुखी पडले होते. फटाके फुटण्याचा आवाज आला आणि त्यानंतर लगेचच तो भयानक बॉम्बस्फोट झाला. श्री पेरंबदूर निवडणूक रॅलीमध्ये राजीव गांधी भाषण करणार होते. तेव्हाची सुरक्षा आश्चर्यकारक होती. VIP क्षेत्र आणि प्रेक्षकांच्या गॅलरीमध्ये कोणतेही अंतर नव्हते. ते मूलतः एक मोकळे मैदान होते. बांबूंनी बांधलेले होते. प्रकाश योजना खूपच कमी होती. स्टेडियमचा बराचसा भाग अंधारात बुडाला होता. राजीव गांधींनी कार्यक्रम स्थळाच्या तयारीबद्दल टोमणा मारला. येथे इतकी कमी प्रकाश योजना का आहे? ही निवडणूक रॅली अजिबात दिसत नाही. बॉम्बस्फोटानंतर नीना गोपाल म्हणाल्या, अरे नाही, हा बॉम्बस्फोट आहे. नीना सांगते की तिच्यासमोर असलेल्या सर्वांना बॉम्बने कसे मारले. मृतदेह जमिनीवरती पडले होते. अनेक जळालेले काळे होते, त्यामुळे ते ओळखता येत नव्हते. अनेक मृतदेहांचे धड गायब होते. काहींचे डोके किंवा पाय गायब होते. नीना पांढरी साडी परिधान करत होती, जी मांस आणि रक्ताने माखलेली होती. ते नरकाच्या दृश्यासारखं होतं. विकृत मृतदेहांमध्ये तिला राजीव गांधींचे पांढरे लोट्टो शूज दिसले आणि ते ओरखडे नव्हते. धूर निघताच राजीव गांधींचा शोध सुरू झाला. त्यांच्या शरीराचा काही भाग जमिनीवर तोंड करून पडलेला आढळला. त्यांच्या मनगटावरती गुच्छी घड्याळ बांधलेलं होतं. जयंती, मुपनार आणि इतर काही जणांनी राजीव गांधींना रुग्णालयात पोचवण्यात कसेबसे यश मिळवले. त्यानंतर राजीव गांधींचे निवासस्थान असलेल्या जनपद येथे फोन करण्यात आला. त्यावेळी फोन करणाऱ्याला काहीही करून जॉर्ज किंवा मॅडमशी बोलायचं होतं. त्यानं सांगितलं की तो गुप्तहेर खात्याचा माणूस आहे. त्यावेळी राजीव गांधींचे खाजगी सचिव जॉर्ज यांनी तो फोन रिसीव्ह केला होता. समोरच्या व्यक्तीने तमिळनाडूतील दुर्दैवी घटना सांगितली. जॉर्ज यांनी विचारलं, राजीव कसे आहेत? फोनवरचा माणूस 5 सेकंद शांत राहिला, पण जॉर्जना 5 सेकंद जणू जग थांबल्यासारखं वाटलं. राजीव कसे आहेत हे सांगत का नाही तुम्ही? तेव्हा फोन करणाऱ्यानं सांगितलं, ते आता या जगात नाही. आणि एकदम फोन बंद झाल्याचा आवाज आला. ते लगेचच मॅडम म्हणून ओरडू लागले. काहीतरी गंभीर घडलं, कारण एरवी जॉर्ज शांत असायचे. काही घडलं तरी त्यांचा आरडाओरडा नसायचा. ते पाहून सोनिया गांधी घाबरल्या. जॉर्ज म्हणाले, मॅडम, चेन्नईमध्ये एक मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. त्यावरती सोनिया
यांनी जॉर्ज यांच्या डोळ्यात पटकन बघत विचारलं, म्हणजे ते जिवंत आहेत का? मात्र यावरती जॉर्ज खाली मान घालून गप्प राहिले. त्यावेळी 10 जनपदच्या त्या भिंतींनी सोनिया यांच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या किंकाळ्यांनी भरले. त्या किंकाळ्या प्रथमच ऐकल्या होत्या. सोनिया खूप जोरात रडत होत्या. काँग्रेसच्या नेत्यांना त्यांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. रडत असताना त्यांना जोरात अस्थमाचा झटका आला आणि त्या जवळपास बेशुद्ध झाल्या. प्रियांका त्यांचं औषध शोधत होत्या. प्रियांका आणि राहुल त्या दिवशी खूप रडले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पुढे CRPFचे महानिरीक्षक डॉक्टर DR कार्तिके यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक नेमण्यात आलं. नलिनी त्यांनी त्यांचा जेलमधील ठराविक अनुभव सांगितला होता. नलिनी म्हणाली, मला अटक झाली तेव्हा ती सुमारे 2 महिन्यांची गर्भवती होती. तिला अटक केल्यानंतर लगेचच तिचा पती, आई आणि लहान भावालाही अटक केली गेली. त्यावेळी मी खूप रडले. माझी अवस्थासुद्धा खूप वाईट झाली होती. मी सांगत राहिले होते की मी त्यांना मारलेलं नाही. मी केवळ त्या आत आले होते. त्यावेळी मी शिकत होते. आमच्या घरी काँग्रेसला मानणारे लोक होते. इंदिरा गांधींना मारण्यात आलं तेव्हा आम्ही 4 दिवस जेवलो नव्हतो. फक्त रडत होतो. आणि राजीव गांधी यांची हत्या झाली तेव्हासुद्धा आमच्या घरातील 3 दिवस सगळे रडत होते. आणि सोनिया गांधी यांच्याशी जेलमधल्या अत्याचाराची सगळी आपली कथा त्यांनी शेअर केली होती, असेही संबंधित पुस्तकात लिहिण्यात आले आहे. त्यापैकी प्रियांका गांधींच्या बोलण्यावरती विश्वास बसला नव्हता. त्या खूप रागात नवीन निश्चल बिल करत होत्या. सोनिया गांधींनी खूप संयम दाखवला. नलिनी शिक्षित कुटुंबातून होती. तिचे वडील इन्स्पेक्टर होते आणि आई नर्स. महात्मा गांधींनी त्यांच्या आईला पद्मावती हे नाव दिलं होतं. नलिनी अभ्यासात खूप हुशार होती. पण नंतर मुरुगन नावाच्या माणसाच्या ऐकण्यात येऊन ती LTT संघटनेला जॉईन झाली आणि राजीव गांधींना संपवणाऱ्या कृत्यात सहभागी झाली. प्लॅनिंगच्या एक्झिक्युशन्सवर लक्ष देत घटनास्थळी उभ्या होत्या. तिला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर तिने तिच्या मुलीलाही जन्म दिला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे नलिनीची फाशी कमी करून तिला आजीवन कारावास मिळावा यासाठी खुद्द सोनिया गांधींनीच पुढाकार घेतला होता. आपल्या पतीच्या खुनाच्या गटात जी महिला सामील आहे तिची शिक्षा कमी व्हावी म्हणून अपील करणाऱ्या सोनिया गांधींचा ही तेव्हा सर्व स्तरामधून कौतुक झालं होतं. शिक्षेच्या दरम्यान नलिनी 3 वेळा, एकदा मुलीच्या लग्नालाही तिला रजा देण्यात आली होती. जे लोक बॉम्बस्फोटात मारले गेले, मला त्यांच्या कुटुंबियांबद्दल वाईट वाटतं. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नुकसानासाठी त्यांना काही आर्थिक मदत मिळाली की नाही हे मला माहीत नाही. जर मिळाली नसेल तर त्यांचे खरोखरच मोठे नुकसान झाले आहे, असे ती म्हणाली. शिक्षा सुनावल्यानंतर 4 वेळा आमच्या फाशीची तारीख निश्चित करण्यात आली होती. गुरूंनाही बोलवण्यात आलं होतं. ते सगळं माझ्या डोळ्यासमोर घडलं. पण मी कधीच आशा सोडली नाही. मला नेहमी वाटायचं की मी काही चुकीचं केलं नाही, त्यामुळे माझं काहीही वाईट होणार नाही. म्हणजेच तब्बल 2022ला 32 वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर नलिनीला सोडण्यात आलं. सुप्रीम कोर्टाने राजीव गांधी हत्या प्रकरणातील सर्वच आरोपींना सोडून दिल्याचं बोललं जातं. सध्या नलिनीचं वय 56. भारतातील सर्वात जास्त काळ जेलमध्ये राहणारी महिला आहे. माध्यमांशी बोलताना तिने सांगितलं की नंतर पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करण्याची संधी तिला मिळाली. मला माझ्या पती आणि मुलीसोबत राहायचं आहे. मला कुटुंब एकत्र करायचं आहे. पण आजसुद्धा जेव्हा राजीव गांधींना मारणाऱ्यांच्या प्लॅनमागे नेमका खरा सूत्रधार कोण होता असं विचारलं जातं तेव्हा ती उत्तर द्यायचं टाळते. ती म्हणते की मी निर्दोष आहे. मी कोणाचंही नाव घेऊ शकत नाही किंवा कोणावरही इशारा करू शकत नाही. मला जर तेच करायचं असतं तर मी 32 वर्ष तुरुंगात राहिले नसते.
सध्या ती आपल्या कुटुंबासोबत राहते. मात्र सगळ्यांचे हेच मत आहे की राजीव यांच्या हल्ल्यामागचा खरा सूत्रधार हा NTPचा त्या दहशतवादी संघटनेचा प्रमुख प्रभाकरण आहे म्हणून. विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये देशाचं नाव उंचावणाऱ्या अशा या महान माजी पंतप्रधान राजीव गांधींना आमचा मानाचा सलाम. तुम्हाला मात्र ही संपूर्ण घटना ऐकल्यावरती काय वाटलं? सोनिया गांधींच्या नलिनीबद्दलच्या माफीच्या भूमिकेबद्दल नेमकं तुमचं काय मत आहे? तसंच राजीव गांधी